श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात? नसलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जी देवपूजा तुम्ही करताय किंवा कोणतीही काहीही तुमच्या आयुष्यात आता, कारण खूप जणांना भास होत आहेत, असं मला प्रत्येक जण सांगत असतं की ताई मला भास होतोय, मला स्वप्न पडतायत की माझ्यासोबत एक अशी ताकद आहे जी माझ्या अवतीभोवती फिरते, माझ्या सोबत असते, मी झोपल्यानंतर माझ्या म्हणजे आसपास फिरत असते, किंवा मी देवपूजा करताना माझ्या पाठीमागून कोणतरी जात आहे असं मला भास होतोय, मी स्वयंपाक करत असताना किचन मधून माझ्या पाठीमागून कोणतरी गेले असा मला भास होतोय, किंवा रात्रीचं कुठेतरी तुम्ही गेलाय, तुम्ही कुठेतरी जात असाल तर तेव्हा कुठे कोणतरी पाठीमागून येतंय, तुम्हाला हाक मारतंय, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतंय, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. ते कशासाठी घडतंय आणि ती व्यक्ती म्हणजे देवी शक्ती ती आहे ही एक निगेटिव्ह शक्ती आहे, म्हणजे देवी शक्ती आहे की एक वाईट शक्ती आहे, दोनपैकी कोणती शक्ती तुमच्यासोबत आहे हे आपण बघणार आहोत. तुम्हाला कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे, आपल्या आराध्य देवताचं नाव घ्यायचं आहे आणि स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे. 1111 नंबर जो आहे तो तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचा आहे. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्यासोबत कोणती शक्ती आहे? देवी शक्ती आहे की अशी निगेटिव्ह शक्ती आहे जी दैत्य म्हणतो आपण, एक दैत्य आहे, निगेटिव्ह शक्ती, एक राक्षसी शक्ती जी तुमच्या पाठीशी आहे की देवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे. आता मी यामधली 5 कार्ड घेणार आहे, त्यापैकी तुम्हाला कुठली मॅच होत आहेत ते आपण बघणार आहोत. थोडं मी हे साईडला ठेवते म्हणजे तुम्हाला जरा दिसेल, कार्ड जे आहेत ते तुम्हाला दिसायला थोडी मदत होईल. दैवी शक्ती आहे की निगेटिव्ह शक्ती? सहा कार्ड आलेले आहेत. अजून एक कार्ड घेते. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. बॉटम मध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते आहे 8 ऑफ पेंटिकल. तर आता प्रत्येक कार्ड मी तुम्हाला सांगणारच आहे आणि ओके, एक निगेटिव्ह शक्ती पण आहे जी तुमच्या बरोबर वावरत आहे आणि दुसरी अशी शक्ती आहे जी तुमच्या पितृदोष असतील किंवा तुमचे वारलेले जे व्यक्ती असतील, जे तुम्हाला तुमच्यावरती जीवापाड प्रेम करत असतील किंवा तुमच्या पास्टमध्ये एका त्रासाने वारलेले असतील किंवा एक ऍक्सिडेंटली म्हणतो आपण तसं काहीतरी त्यांचा मृत्यू झालेला असावा अशी लोक, आणि एखादा म्हणतो एक औषध पिऊन मरणं किंवा एक तळतळ म्हणजे मनाची तळतळ कुठेतरी राहून किंवा अपेक्षा काहीतरी पाठीमागे राहिल्यात, अशा लोक ज्यांचा आत्मा पाठीमागे राहतो तशा काही गोष्टी तुमच्या सोबत घडतायत. ते पण इथं दिसतंय, जे की तुमच्या आयुष्यामध्ये तुमची तिसरी पिढी असावी किंवा तुमच्या अगोदर जेव्हा तुम्ही आता ज्या अस्तित्वात आहेत त्याच्या अगोदरची पिढी असेल किंवा त्याच्या अगोदरची एक पिढी, म्हणजे 3 पिढ्या, तुमची जी पिढी आहे ती तिसरी पिढी, हे इथं दिसतंय. निगेटिव्ह शक्ती पण आहे तुमच्या भोवती, पण ती पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला तुमच्या सोबत आहे की निगेटिव्ह मध्ये पण तुमच्या सोबत आहे, कोणत्या संदर्भात तुमच्या सोबत वावरत आहे हे आपण नंतर बघणार आहोत. हे कार्ड मी साईडला ठेवते. पण देवी शक्ती सुद्धा आहे का? देवी शक्ती आहे का तुमच्यासोबत हे आपल्याला बघायचं आहे. निगेटिव्ह शक्ती तर आहे हे फील नक्कीच होते, कारण जेव्हा निगेटिव्ह शक्ती आपल्यासोबत घडत असते तेव्हा
आपल्याला एक भीती वाटत असते. एक भास झाला की लगेच आपण असं दचका बसत असतो आपल्याला स्वतःला. एक हृदयाचा ठोका असा पटकन तीव्रतेने वाढत असतो. ती झाली निगेटिव्ह शक्ती जी तुमच्या अवतीभोवती आहे. एक भूतबाधा असेल, काय असेल, तुमच्या भोवती एक निगेटिव्ह शक्ती वावरत असेल तर ते इथं आहे, अवेलेबल दिसत आहे. आणि दुसरं असं आहे की तुमच्यामध्ये देवी शक्ती आहे का, ते सुद्धा आपण बघणार आहोत. देवी शक्ती आहे, पण ह्या निगेटिव्ह शक्तीच्या तुमच्या बरोबर वावरतायत, तुमच्यासोबत राहतायत, तुम्हाला फील होत आहे. त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे देवी शक्ती जी आहे ती तुमच्या बरोबर थोडी कुठेतरी कमी होते आहे, पूर्ण कमी होते आहे. आणि तुमच्यामध्ये लव्ह रिलेशन असेल त्यामध्ये आहे ही निगेटिव्ह शक्ती. ही जी निगेटिव्ह शक्ती आहे ती निगेटिव्ह शक्ती तुमच्या लव्ह रिलेशनमध्ये व्यत्यय आणत आहे. सेकंड मॅरेज असेल किंवा तुमचं प्रेग्नेन्सी असेल, प्रेग्नेन्सी कन्सीव्ह होत नसेल, म्हणजे संसार प्रपंच व्यवस्थित चालत नसेल, दोघांमध्ये मतभेद होत असतील, वादविवाद होत असतील, कुटुंब एकमताने राहत नसेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत ह्या निगेटिव्ह गोष्टीमुळे होत आहेत. थोडक्यात आपण ही निगेटिव्ह शक्ती म्हणजेच पितृदोष सुद्धा असतो, त्याचबरोबर ती शक्ती आपल्यासोबत वावरत असते, आपल्यासोबत फील होत असते. मला सुद्धा कधी कधी भास होतो, असं नाही की तुम्हालाच. जेव्हा मी एकटी असते, म्हणजे कदाचित तुम्हाला भीती वाटेल, पण आता म्हणजे ह्या आताच नाहीये हे, कधी तुम्हाला सांगते, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या काळात जर मी एकटी असेल आणि रात्रीची एकटी झोपलेली असेल आणि अचानकपणे मला जाग आली तर मला भास होतो की माझं पाय कोणतरी खेचतंय, माझ्या पायाजवळ कोणतरी उभं आहे, माझा पाय कोणतरी ओढतंय. ह्या गोष्टी मला माहित आहेत की ही निगेटिव्ह शक्ती आहे माझ्यासोबत. त्याचं सुद्धा कारण हेच कारण आहे त्याचं पण मला ते फील होते, मला माहिती आहे की माझ्यासोबत काय घडतंय. कारण माझ्यासोबत एक पॉझिटिव्ह शक्ती सुद्धा आहे जी मला निगेटिव्ह शक्तीपासून वाचवत असते. एक सुरक्षा कवच म्हणून माझ्यासोबत ती आहे. कारण माझी उपासना किंवा म्हणण्यापेक्षा एक शक्ती जी आहे ती मी प्राप्त केलेली आहे स्वामी समर्थ नवनाथ महाराजांच्याकडून. जास्त नाही पण थोडी आहे. त्यामुळे मला काही गोष्टी लगेच फील होतात की हे माझ्यासोबत घडतंय. असं नाही की देवाला सुद्धा त्रास होत होता, देवाला सुद्धा पिशाच, भूत, बाधा हे सगळे त्रास देत होते. आपण तर माणसं आहोत, आपल्याला शेवटी आपण चारी ठिकाणी फिरतो, कुठंही जातो, त्यामुळे आपल्याला त्रास होणं साहजिकच आहे. असं नाही की आपण साक्षात देव आहे ना आपल्याला कोणी स्पर्शच नाही केला पाहिजे, असं होत नाही. मला सुद्धा त्या गोष्टी कधी कधी फील होतात. त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते कारण मला दुसरं काही जाणवत नाही. मला फक्त झोपल्यानंतर माझ्या पायाजवळ कोणतरी आहे आणि माझा पाय खेचतंय. मला असं पाय माझं जाणवते, अक्षरशः मला ते जाणवतं कधी कधी जेव्हा मी एकटी असेल, 12 वाजेल 1 वाजेल, कंटिन्यू मला ते जाणवतं. आता ते जाणवत नाही. आणि दुसरं असं आहे की खूप दिवसापूर्वी, कमीत कमी 1 वर्षापूर्वी बरोबर मला दिवस, मी रात्री 11ला जरी झोपू दे, 11:30ला झोपू दे, 9ला झोपू दे, 10ला झोपू दे, कधीही झोपलं तरी बरोबर मला 12, 12:30, 12, 12:30ला कितीही गाढ झोपलेली असू दे मला जाग येणार. माझे डोळे उघडत नसले तरी मी उठून बसणार, असं मला होत होतं. आणि तिथून पुढे मला जाग येणार, म्हणजे झोपच लागणार नाही 2 वाजेपर्यंत. हा मला त्रास होत होता. नंतर जसं म्हणजे होत होतं, मला माहिती होतं हे का होतंय. कारण एक निगेटिव्ह शक्ती जी आहे ती मला जागी करते, मला बोलवते, मला म्हणजे माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. ह्या सगळ्या गोष्टी मला फील होत होत्या. पण हे कुणालाही असं जाणवत नाही. ज्याच्याकडे ही पॉवर आहे त्याला समजतं हे सगळ्या शक्ती, की आपल्याला निगेटिव्ह शक्ती त्रास देते का नाही देते. हे मला माहित आहे कारण माझ्यामध्ये एक ताकद आहे जी मला सगळ्या गोष्टी जाणवते. तसं तुमच्यामध्ये नाही होऊ शकत की हे सगळ्या गोष्टी दिसून येतील. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की निगेटिव्ह शक्ती तुमच्यासोबत आहे, एक निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासोबत आहे ज्या तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या कोणत्या संदर्भात तुमच्यासोबत त्रास देत आहेत, ते लव्ह रिलेशन म्हणजे असेल, तुमचं फॅमिली असेल, तुमचं लग्न झालेलं असेल किंवा तुमचं सेकंड मॅरेज असेल किंवा लग्न होऊन सुद्धा अफेअर करणं, हे सुद्धा निगेटिव्ह शक्ती आहे. लग्न होऊन पण रिलेशनशिप ठेवणं किंवा एखाद्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होणं, हे सुद्धा निगेटिव्ह गोष्टीचा परिणाम आहे. आणि हे जर तुमच्यासोबत जर घडत असेल तर नक्कीच तुमच्या पाठीशी किंवा तुमच्या बरोबर एक निगेटिव्ह शक्तीचा वावर होत आहे, हे नक्कीच मी तुम्हाला सांगते. हे खूप जणांच्या बाबतीत घडतंय की मॅरिड असू दे, लव्ह रिलेशन असू दे किंवा वयस्कर असू दे,
काहीही असेल आपल्या आयुष्यात, आपण चांगल्या एका वेळेत जरी असेल तरी सुद्धा आपल्याला अट्रॅक्शन वाढतं, दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्शन वाढत असतं, ते आपण स्वतः करत नसतो. आपल्यामध्ये ही निगेटिव्ह शक्ती असते जी हे सगळं करण्यासाठी आपल्याला भाग पाडत असते. आणि आपण तसं करतो सुद्धा, नंतर फसतो. आपल्याला म्हणजे आपल्याकडून ते करून घेत असतं. हे जे आहे निगेटिव्ह शक्ती ते आपल्याकडून करून घेत असते ह्या सगळ्या गोष्टी. आपण स्वतःहून त्या गोष्टी करत नाही. आपण फक्त एक त्यांचं एक त्यांचं एक हत्यार म्हणतो आपण, म्हणजे एक मुद्दा, म्हणजे एखादी वस्तू, सपोज एखादी वस्तू असेल, ही वस्तू असेल, आता ही वस्तू मला माझ्या पद्धतीने हँडल करायची आहे, मला इथे ठेवायचे, इथे ठेवायचे, इकडे ठेवायचे. हे आपण एक जीव आहे आणि या जीवावरती ते आपलं एक सत्ता निर्माण करून आपल्याला त्यांच्या पद्धतीने ते लिंबू फिरवल्यासारखं फिरवत असतात. आणि ते आपल्यासोबत घडत असतं. हे आपल्यासोबत घडत असतं. आणि जेव्हा, आणि हे जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते, हे कोणाबरोबर घडतंय? जे मॅरिड लोक आहेत, जे मॅरिड लोक आहेत त्यांच्यासोबत हे घडतंय. त्यांच्याबद्दल जे एक अट्रॅक्शन असतं, निगेटिव्ह गोष्टी, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी त्यांच्यामध्ये असतील आणि त्यांचं मॅरिड असेल तर ते अट्रॅक्शन वाढत जातं दुसऱ्याबद्दल. त्यांच्यात परत नंतर वादविवाद होणे किंवा निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह म्हणजे मटण खाणे किंवा नॉनव्हेज जास्त खाऊ वाटणे किंवा ड्रिंक करणे, अशा गोष्टी जर तुम्हाला करू वाटत असते, इच्छा नसते, मस्त माहित असतं मनाला, बाबा माझी फॅमिली आहे, मला हे करायचं नाही, तरी सुद्धा आपलं मन त्या गोष्टीकडे वळत असतं. तर हे नक्की ह्या गोष्टीचा परिणाम आहे. हे झालं पहिलं कारण तुमच्या आयुष्यातलं, जे तुम्हाला त्रासाचं आहे. आता दुसरं कारण जे तुमच्यासोबत घडतंय, एक खोटं बोलणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला शिवीगाळ करणं, दुसऱ्याला त्रास देणं, विनाकारण त्रास देणं, एखाद्याची चोरी करणं, एखाद्याचं दागदागिने चोरी करणं, अशा काही गोष्टी घडत असतात. आपल्याला मन नसतं, आपण करायची इच्छा नसते, पण आपण जाणून बुजून त्या गोष्टी करत असतो. किंवा आपल्यासोबत जरी घडत असतील अशा काही गोष्टी, तरी सुद्धा ही निगेटिव्ह गोष्टी आहेत. ह्या पूर्ण निगेटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या तुमच्यासोबत घडत आहेत. ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडत आहेत. हा झाला दुसरा मुद्दा जो तुमच्यासोबत घडताय. जे अगोदर घडलंय किंवा या अगोदरच्या पिढीला घडलेलं आहे ते तुमच्यासोबत सुद्धा काही गोष्टी घडतायत. थोडं अनुभव घेऊन बघा स्वतःबद्दल. तुमच्या अगोदरच्या 1-2 पिढ्या असं काहीतरी घडलंय, तेच तुमच्याबरोबर काही गोष्टी घडतायत. मग ते मुलासंदर्भात असू देत किंवा तुमच्या पार्टनरच्या सुद्धा संदर्भात असू दे किंवा तुमच्या सासू सासऱ्यांच्या संदर्भात असू दे. बाबा माझे सासू सासरे चांगले राहत नसतील, ते अगोदरची पिढी पण तशीच होती किंवा त्याच्या अगोदरची पिढी पण तशीच होती, किंवा मी स्वतः म्हणजे माझ्यात एक वेगळंच वातावरण निर्माण झाले, जे माझ्या अगोदरच्या पिढीत ती व्यक्ती तशी करत होती, हे तर बरोबर. किंवा मिस्टरांचं असतं तसं, किंवा आपल्या हस्बंडचं असू शकतं तसं, की ह्या व्यक्तीसारखा सेम टू सेम व्यक्ती एक घरामध्ये होता, त्याच व्यक्तीसारखा सेम माझ्या पतीमध्ये सगळे गुण उतरलेले आहेत. हे पण पितृदोषाचा किंवा त्या पिसाच्या जे निगेटिव्ह गोष्टी भूतबाधेचं असतं, जे आपल्यावरती शक्ती असतं, तर ती शक्ती हे दर्शवते. आणि हे सत्य आहे, हा माझा अनुभव आहे, तोच मी तुम्हाला सांगते आहे, नक्कीच आहे. आता दुसरं, अजून वादविवाद होणं, चालून भांडण येणं, तुमची इच्छा नसली तरी दुसऱ्याला शिवी द्यायचं, बोलायचं, थोडंसं काही कारण झालं तर आपण त्यात दुसऱ्याने एक बोललं की आपला तिरस्कार खूप वाढायचा, आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलायचं, अशा गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. हे पण निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आहे. निगेटिव्ह शक्ती घडताय तुमच्यासोबत. तुम्ही एखाद्या जे काही गोष्टी करत नाहीत त्यात तुम्ही फसला जाताय, स्वतःहून फसला जाताय. एक माइंड चक्र तुमचा निगेटिव्ह गोष्टीकडे मार्ग वळत नेतोय. तुम्हाला मस्त वाटतंय की मी आता कोणाशी भांडणार नाही, माझ्यासोबतच असं का घडतंय, मीच का, समोरच्या व्यक्तीची इतक्या चुका सुद्धा तो का चुकीचा ठरला जात नाही, हे जे, आणि तुम्हाला खूप प्रॉमिस करता स्वतःला की मी त्या व्यक्तीला आता काहीच बोलणार नाही किंवा कुणालाच काही बोलणार नाही, मी एकांतात राहणार, मला काही कुणाशी वाद घालायचा नाही. पण अचानकपणे अशी वेळ येते की ते सगळं तेच परत घडून जातं, अनपेक्षित, जे तुम्हाला कधीच वाटलं नाही किंवा इच्छा नसताना सुद्धा ते घडून जातं. ही क्रिया घडवत असते, ही निगेटिव्ह शक्ती घडवत असते. आणि हे तुमच्यासोबत घडत असेल
तर हे नक्की लक्षात ठेवायचं की ही शक्ती तुमच्या सोबत वावरते आहे, तुमच्या अवतीभोवती ही शक्ती आहे. हे झाले हे शक्तीचं. आता दुसरं, खूप म्हणजे वाईट वाटतंय मला सोडा, कारण मी खूप म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासोबत पण घडतायत, पण मला ते जाणवत आहे, मला फील होत आहेत, मला सुद्धा या गोष्टी माहीत आहेत. शेवटी मी पण एक व्यक्तीच आहे, त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा माझ्या सोबत सुद्धा घडतायत. इतक्या नाही पण घडतायत मला ते जाणवत आहेत. मी त्या फेस करू शकते आणि त्या गोष्टीने तोंड देऊ शकते, कारण जेव्हा कधी त्या गोष्टी माझ्या समोर येतील तेव्हा मला बऱ्यापैकी आता समजतंय की बाबा हे का होतंय आणि कशासाठी होतंय. मी ओव्हर थिंकिंग आता करत नाही, कारण मला माहितीये की हे कशाबद्दल आणि का घडतंय. त्यामुळे मी आता ओव्हर थिंकिंग करत नाही. पहिला खूप माझी चिडचिड होत होती, रागराग होत होता खूप दिवसांपूर्वी, पण आता त्या गोष्टी माझ्या स्थिरावलेत, कारण माझ्यात एक पॉवर आहे जी निगेटिव्ह शक्तीला मी थांबवू शकते. माझ्याकडे जे निगेटिव्ह शक्ती फेकल्या जात आहेत किंवा माझ्यावरती दगडफेक करतायत किंवा मला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, त्या शक्तींना मी थांबवू शकते. ही पॉवर माझ्यात आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. पण ह्या गोष्टी मी सगळ्या फेस केल्या आहेत. सामान्य लोकांचं किंवा म्हणून मी तुम्हाला कंटिन्यू सांगत असते, स्वामींची सेवा तुम्ही कधीही बंद करू नका. स्वामींची जितकी तुम्ही सेवा कराल तितकं तुमच्यामध्ये एक पॉवर एनर्जी येत जाते. भले निगेटिव्ह घडू दे, कितीही त्रास होऊ दे, तुम्हाला किती पण त्रास होऊ दे, एक ना एक दिवस तुम्हाला यातून मार्ग चांगला भेटेल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील, नक्कीच घडतील. आता दुसरं, प्रेग्नेन्सी कन्सिव्ह न होणे. औषध गोळ्या करून नॅचरली प्रेग्नेन्सी होत नाही आणि तुमच्या शारीरिक दृष्ट्या चालून काहीतरी गोष्टी होत आहेत, चालू काहीतरी गोष्टी. आई भांडी वाजवू नका की, असं तसं ठेवा. तर आता दुसरं हे झालं आपलं, हे वादविवाद होणे, भांडण होणे, हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता दुसऱ्या काही गोष्टी ज्या प्रेग्नेन्सी कन्सिव्ह न होणे, प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होत नाही, नॅचरली प्रेग्नेन्सी होण्याचे चान्सेस कमी दाखवत आहेत किंवा प्रॉब्लेम तर काही दाखवत नाही, पण प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होत नाही, मुलं बाळ किंवा येणारी पिढी वाढत नाही तुमची, म्हणजे येणाऱ्या संतती होण्यासाठी प्रॉब्लेम होत असतो किंवा घरात वंश बुडणे म्हणतो आपण, त्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि तुमच्यासोबत पण त्या घडतायत. तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी घडतायत आणि यासाठी तुम्हाला मी सांगते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट मॅच होणार आहेत. आणि इतकी डीपली एनर्जी खूप छान, तुम्ही जेवढं मनापासून बघताय तेवढंच इथं करंट एनर्जी तुमची दिसत असते. आणि ही एनर्जी तुम्हाला मी सांगते की 100% का होईना मॅच होणार का, तर होणारच आहे. बऱ्याच लोकांच्या घरात हा प्रसंग सुरू आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मला करायचाच होता, पण कसं हे तुमच्यापर्यंत पोहोचणं हे पण इतकं सोपं नाही, आणि तुम्ही ते बघणं आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फील होणं हे पण इतकं सोपं नाहीये. तर मी आता दुसरं सांगते तुम्हाला, प्रेग्नेन्सी कन्सिव्ह न होणं, IVF ट्रीटमेंट करायला लागणे किंवा एखादं बाळ दत्तक घ्यायला लागणे किंवा त्रास होणे, थोडक्यात काय त्रास होणे, खूप त्रास होणे, प्रेग्नेन्सी होत नाही हा त्रास, खूप भयानक त्रास. आणि शारीरिक अडचणी वाढणे, शारीरिक अडचणी दुखणं वाढणे, दवाखान्यात पैसा जाणे, नको त्या मार्गाला तुमचे पैसे जात असतील, म्हणजे हे दुखणं जे शारीरिक दुखणं आहे, रिझल्ट तर काहीच नाही, हाती तर काहीच नाहीये. मेन मुद्दा जो आहे त्या गोष्टीचा, तुमचं दुखणं थांबत नाही किंवा प्रेग्नेन्सी असेल ते तुम्हाला रिझल्ट लागत नाही, पण पैसा जातोय, पैसा जातोय. हे झालं निगेटिव्ह शक्तीचं आणखी एक कारण. आता दुसरं, जे पितृदोष आहे तुम्हाला किंवा एक भूतबाधा जी आहे कोणतीही असेल, तुमच्या घरावरती एक निगेटिव्ह शक्तीचा साया असेल, तर त्या साया म्हणजे एक भूताशी, म्हणजे त्या व्यक्तीशी, एक निगेटिव्ह गोष्टीशी जी व्यक्ती कनेक्ट असेल, तुमच्या अगोदरची पिढी तुमची सासू असू दे, सासरे असू देत किंवा तुमचे आई वडील असू देत, कसं असतं की लग्न करून गेलेल्या मुलीला त्रास जास्त होत नाही, पण तिला सासरकडचा त्रास जास्त होत असतो आणि त्या मुलाला किंवा जे कपल्स आहेत त्यांच्या संसाराला त्रास खूप होत असतो, आणि ते कुणामुळे होत असतो, त्या पिसाच्या वाईट. आता अजून एक एनर्जी जी तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती कशामुळे किंवा आणि काय दर्शवते, ती अशी शक्ती आहे जी जिवंत लोक तुमच्याशी कनेक्ट आहेत, आणि ही निगेटिव्ह शक्ती त्यांच्याशी कनेक्ट आहे, त्यांच्या अगोदर त्यांच्याशी त्यांचं रूढ काहीतरी आहे, त्यांचं नातं काहीतरी आहे, त्यांचं काहीतरी पहिलं ऋणानुबंध काहीतरी आहेत,
अशा लोकांशी त्यांचा संबंध आहे तर जे तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा तुमचे नातेवाईक असतील, तुमचे घरचे असतील किंवा तुमच्या रक्तातले असतील, जे त्यांची वाईब्स, जे निगेटिव्ह गोष्टी हे त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हे निगेटिव्ह गोष्टी त्यांच्याकडून तुमच्या थ्रू पोहोचत आहेत. मग ते कशातून पोहोचत आहेत? एकतरी त्यांच्या हाताचं जेवण खाणं किंवा त्यांच्याशी जास्त बोलणं, त्यांच्या काही गोष्टी तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी तुम्हाला ऐकल्यानंतर चिडचिड येणं, अशा पण काही गोष्टी घडत असतात. आणि ह्या निगेटिव्ह शक्ती आहेत, सगळ्या निगेटिव्ह शक्ती. आता यातून आपण जाणून घेणार आहे, ह्या निगेटिव्ह शक्ती झाल्या पूर्ण. आता या निगेटिव्ह शक्तीपासून तुमची मुक्तता होईल का? या निगेटिव्ह शक्तीपासून तुमची मुक्तता होईल का हे आपण बघणार आहोत. ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ. या सगळ्या पितृदोषातून तुम्ही मुक्त होऊन तुम्ही एक सुखी आयुष्य जगणार आहे का? श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही तुमच्या कुलदेवतेचं पूर्णपणे नाव घ्यायचं आहे आणि ही एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे. ओम नमो आदेश. वाव, ग्रोथ आहे नक्कीच, सेलिब्रेशन आहे, हँगमॅन आहे. म्हणजे कसं, तुम्हाला टेन्शन डिप्रेशन जास्त घ्यायचं पण नाहीये, ते पण सांगितलेलंच आहे. एक ऊर्जा आहे तुमच्यामध्ये, पॉवरची ऊर्जा आहे तुमच्यामध्ये. पण सक्सेस आहे, एक ग्रोथ, एस ऑफ कप्स, भरलेला कप, एक पॉझिटिव्ह शक्ती जी तुमच्या सोबत आहे. आणि ही शक्ती देवी आहे, दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे का हे सगळं फेस करण्यात. ही पितृदोष आहे किंवा निगेटिव्ह शक्ती आहे, भूत पिशाच बाधा जी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते, याला एक वाघ म्हणजे एक शेर म्हणतो आपण, आपल्यासोबत एक देवाची शक्ती आहे का, हे सगळं सहन करून आपल्याला पुढे जाण्यासाठी आहे का हे आपण बघणार आहोत. ओम नमो देश श्री स्वामी समर्थ. यस, नक्कीच आहे. साक्षात मी एक वाघ म्हणजे एक सिंह, एक शेर म्हटलं तुम्हाला, बरोबर आहे का? ताकद, एका देवीची ताकद, कुलदेवतेची ताकद तुमच्या सोबत आहे. म्हणून तुमचा संसार किंवा तुम्ही अजून बॅलन्स धरून आहात, बॅलन्स अजूनही व्यवस्थित आहे तुमचा. ह्या गोष्टीतून तुम्ही सावरत आहात आणि देवाची शक्ती तुम्हाला हे सगळं तुमच्या पाठीमागे एक ताकद उभा करत आहे. ही व्यक्ती, हे तुम्हाला मंगळवारचा उपवास सुद्धा धरायचा आहे. कार्डाची सावली पडते दिसते मला. मंगळवारचा उपवास धरायचा आहे देवीचं, पूर्ण मनापासून तुम्हाला खूप होता येईल तेवढं मनापासून देवीचं तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जे तुमच्या पहिल्यापासून पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या आहेत. त्या काही गोष्टी ज्या असतील देवीसाठी ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे. वर्षातून एकदा देवीला जाऊन यायचं आहे, ओटी भरायचे आहे. जे काही तुम्ही जे पहिल्यापासून जे करताय, तुमचे पहिल्यापासून जे काही करत असतील तुमची पिढी, तेच तुम्हाला सगळ्या गोष्टी देवीसाठी करायचं. उपवास धरत असतील, काय करत असतील, ते सगळं तुम्हाला त्या देवीसाठी करायचं आहे. ग्रोथ आहे, पण त्यामागे संघर्ष सुद्धा आहे आणि त्या संघर्षाला तुम्हाला यश देणारी ही कुलदेवता तुमच्या सोबत असणार आहे. तुमच्या सोबत असणार आहे, नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार होतील. पण तुम्हाला समजलं असेल की तुमच्या मागे एक निगेटिव्ह शक्ती आहे, पण ती तारायला किंवा तुम्हाला एका तराजूमध्ये उचलून धरण्यासाठी किंवा एका देवाची शक्ती तुमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि ती आहे देवीची शक्ती आहे, कुलदेवतेची शक्ती आहे, तुमच्या एका आईची, म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी देवी असते ते देवीची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. आणि ही एनर्जी जर खरीच असेल तुमच्यासाठी, याच्यासाठी पर्सनल मध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता, डीएम करू शकता. आणि अजून डीपली तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि ह्या एनर्जीज पूर्णपणे रिमूव्ह करायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही मला डीएम करा, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल आणि नक्कीच आपण यामधून काहीतरी मार्ग काढू. कसं असतं की देवीची तुम्हाला सावली आहे हे नक्की, पण प्रत्येकाच्या राशीप्रमाणे, प्रत्येकाच्या प्रॉब्लेम प्रमाणेच आपल्याला हे निवारण करावं लागतं. त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम जसा असेल तसं तुम्हाला पर्सनली मला सांगावं लागेल. त्यासाठी मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे.
एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि होता होईल तेवढं तुम्ही कमेंट करा, लाईक करा, कारण इतकी एनर्जी पॉझिटिव्ह बघून खूप जण विसरतात, खूप जणांच्याकडून राहून जातं फॉलो करायचं किंवा सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. जेवढं तुम्ही प्रोत्साहन द्याल तितक्या जास्त माझ्याकडून तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी भेटत जातील, चांगल्या एनर्जीज तुमच्यापर्यंत पोचत जातील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.